ओळखून जो देवाचं दर्शन घेतो तोच धन्य होतो महाराज. त्याच्या घरी मोक्ष प्राप्ती होते नाही, त्याच्या घरी वृत्ती सिद्धी त्या ठिकाणी कामारी दासी होतात. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी आणि अष्टमहासिद्धीचं त्या ठिकाणी त्याला दर्शन होतं. म्हणून देवाला आधी ओळखलं पाहिजे. तुम्ही आम्ही देवाला ओळखत नाहीये आणि आपण देवाला ओळखून आपण देवाची भक्ती करीत नाही, म्हणून आपण संसारूपी सागरामध्ये असे गटांगळ्या खातो. पंढरीश परमात्मा पांडुरंग पंढरीचा त्याचे कमरेवर राहते. कशा करताय की आपल्या भक्ताला समुद्राचं पाणी, संसारूपी समुद्राचं पाणी फक्त कमरा एवढं आहे. म्हणून भगवंताने आपल्या कमरेला हात दिलेले आहे, उगाच नाही महाराज. म्हणून देवाला आधी ओळखलं पाहिजे. मग देवाला ओळखण्याकरता काय करावं लागेल? संतांचा मार्ग धरावा लागेल, संतांच्या मार्गाने चालावं लागेल महाराज. ज्या मार्गाने संत गेलेले त्या मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे. कारण संतांनी काय केलेलं आहे? मार्ग दाखवून दिलेला आहे. मार्ग दाखवून गेले आधी, परमात्म्याची ओळख होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, तुम्ही संसाराला आलात तर देवाला ओळखा आणि देवाला ओळखून देवाची भक्ती करा. म्हणून येसा ते आलिया वळंगा सारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. आणि हा संसार कसा आहे, या संसारातले नातलग कसे आहेत, हे मायेचा बाजार आहे. ही माया आहे. अजब झटका माये का परमार्थ डुबाया सबका, ही परमात्म्याची माया आहे. तुम्हाला आपलं काय, सगळं आपलं काहीच नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात देह हे काळाचे ते मनुष्याचे काय, फक्त ही परमात्म्याची माया आहे. महाराज म्हणतात अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. कारण हे मृगजळाप्रमाणे आहे. माऊली ह्या अभंगामध्ये दृष्टांत देतात. मृगजळ सांगायचं आपल्याला आणि आपली सेवा पुढे समाप्त करायची. काय टाइम झालेला आहे भरपूर. मृगजळ म्हणजे काय? मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. जसं ती हरिण असणारी समोर अरण्यामध्ये गेलेली आहे, पण तिला त्या झळाय दिसतात. झळाय म्हणजे काय? आपण म्हणतो पाणी. पाणी नाही महाराज. जसं त्या हरणीला झळाय दिसतात की हरण पुढं पुढं पळते, तिला तहान लागलेली असते महाराज. तहान लागलेली असल्यामुळे ती पुढे गेल्यानंतर तिला वाटतं मला पाणी भेटल, पाणी वाचाय म्हणजे पुढं ती कुठून या घसा मरण पावे. ती हरण पळते पळते पळते, परंतु शेवटी तिला पाणी भेटत नाहीये. आणि पाणी न भेटल्यामुळे तिचं काय ऊर त्या ठिकाणी भरून येतो.
धाव घेते आणि एक दिवस ती मरण पावते. त्याप्रमाणे जीवाचं आहे महाराज. जीव या संसारामध्ये सुख भोगतोय, परंतु त्याला सुख भेटत नाही. सुख 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 करून त्या ठिकाणी आपला देहकार्य संपून जातं, परंतु सुख त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून सुखाची प्राप्ती साधू संतांनी एवढं सांगितलंय की भगवंताच्या चिंतनामध्ये, साधू संतांच्या मार्गामध्ये सुख आहे. म्हणून ह्या जीवाला या संसारामध्ये सुख तर भेटतच नाही, परंतु त्या ठिकाणी ते जीव हा सारखा धाव घेतो. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की मृगजळ होत जाईल राया. जसं मृगजळ असतं, मृगजळाचा तुम्हाला दृष्टांत सांगितला, त्या हरणीला वाटतं त्या पाण्याचा भास होतो, तसा आपल्याला संसारामध्ये सुखाचा भास होतो. एवढंच नाही तर दुसरा दृष्टांत त्या ठिकाणी सांगतात की रज्जू सर्पाकार भासीले जगदंबर. रज्जू सर्पाकार म्हणजे काय तुम्हाला, जशी दोरी आहे रस्त्यामध्ये पडलेली आहे, आपण चाललोय, परंतु मंद अंधकारामध्ये त्याला आपल्याला वाटतं सर्प आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्प त्या ठिकाणी भास होतो. म्हणजे धावा धावा पळा पळा काठी आणा म्हटले सर्प या ठिकाणी त्या दोरीला आपण सर्प. आणि ज्या ठिकाणी आपल्याला जेव्हा त्या दोरीचं ज्ञान होतं महाराज, तेव्हा आपल्याला कळतं की या ठिकाणी सर्प नाही, या ठिकाणी दोरी आहे. म्हणून त्या ठिकाणी माणूस निश्चित राहतो. तसं त्या ठिकाणी आपल्याला भास झालेला आहे. म्हणून मृगजळ होता जाईल राय. एशियाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल. म्हणून या ठिकाणी सांगतात की गाय येसाती आली या वळंदा सारंग धरून नाही तरी संसारून जाईल राया. संसाराला आल्यानंतर देवाचं भजन करा, देवाला ओळखा आणि देवाचं चिंतन करा, असं त्या ठिकाणी जीवाला माऊली त्या ठिकाणी उपदेश करतात. आणि शेवटी सांगतात माऊली की बाबा रे, हे कोणीच कोणाचं नाही. तसा जर विचार केला तर कोण कोणाचं आहे महाराज. म्हणून जल हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी. म्हणून माऊली दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कोणाचे मायबाप. कोणाचे मायबाप, कोणाचे कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोप, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोप, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोप. दुसऱ्या चरणामध्ये की कोणाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृगजळ होता पाहिलं. आणि हे कवनाचे मायबाप कोणाचंच कोणी नाही, परंतु आपण ह्या संसाराला आल्यानंतर आपण मायेच्या बाजारामुळे, प्रभूच्या ह्या मायेच्या मुळे आवर्षण पडलं त्या ठिकाणी. आणि या मायेमुळे आपण म्हणतो हे माझं, हे माझं, हे माझं, नाहीतर हे कोणाचंच नाही महाराज. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृगजळ होता जाईल राया. आणि शेवटी सांगतात की संसारामध्ये हे जे सुख म्हणतो ना आपण, जीव आणि आत्मा, हे सुख जे सांगतो ना, तर विषयाचं सुख आहे महाराज. हे अभंगाचं तिसरे चरण. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली.
माऊली ह्या ठिकाणी सांगतात की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगत असताना 3 दृष्टांत दिलेले आहेत. आपण थोडक्यात माऊलीचं भजन घेऊ आणि 3 दृष्टांताचा विचार करून सेवा समाप्त करू. या ठिकाणी माऊलीचं भजन करायचं, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर थोडक्यात आपल्याला माऊलीचं ह्या ठिकाणी काय घ्यायचं की माऊलीनं दृष्टांत सांगितलेलं आहे याचा विचार करायचा. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. विषय बेगड आणि बाहुली आणि आभराची सावली हे 3 दृष्टांत आपल्याला सांगायचे. विषय कसं आहे, कारण साधू संत सांगतात की सर्व सुखाची आशा जन्म गेला किंवा विषय हे सगळे दुःखरूप आहे महाराज. विषयाचे किती प्रकार आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे विषय पंचविषय. या 5 विषयामध्ये जीव त्या ठिकाणी गटांगळा खातोय. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि विषय दुःखाला कारणीभूत आहे महाराज, लक्षात ठेवा. या विषयाच्या अंगी दुःखच आहे. मग विचार करा, काही आत्मा जीव असणारा शब्दाच्या नादी बुडला दुःख आहे. काय स्वर मधुर आहे म्हटले, अरे परंतु स्वर कोणता येतो त्या ठिकाणी, तर गाणं त्या ठिकाणी गातोय तो स्वर दुःखाला कारणीभूत आहे. शब्द स्पर्श, काय स्पर्श काय म्हणले मऊ आहे. रूप रस, काही माणसं रूपाला बुडले महाराज. काय रूप आहे म्हटले, परंतु हे रूप परमेश्वराचं देणं आहे महाराज, आहे का नाही, लक्षात ठेवा. हे 5 विषय हे दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. जसं विषयाचं सुख असणारं क्षणिक आहे, बेगडाची बाहुली म्हणजे बेगड असणारा त्याची आपण बाहुली तयार करतो, पण ती बाहुली नश्वर आहे, नाशिवंत आहे महाराज. ही बाहुली सुख देणारी नाही, चिरकाल टिकणारी नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आभराची सावली जाईल, जसं आभळ आहे, आभाळ ढग आला आकाशामध्ये आणि त्या ढगाची सावली आपल्याला प्राप्त होते का नाही, पण ती सावली कशी जाणारी. आभाळाची सावली एका ठिकाणी राहत नाही महाराज, ती अनेक ठिकाणी पसरते. आता सावली आहे तर पुन्हा दुसरीकडे सावली जाते, कारण ती सावली चिरकाल टिकणारी नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे 3 दृष्टांत दिले. हे 3ही दृष्टांत कसे की नाशिवंत नाश पावणार आहे. जसं विषयाचं सुख टिकणारं नाही, बेगडाची बाहुली टिकणारी नाही आणि आभाळाची सावली टिकणारी नाही, तसं हे संसाराचं सुख आहे महाराज. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत आणि मृगजळ होत जाईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्ही जर या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलात तर त्या परमेश्वराला ओळखा, त्या परमेश्वराचं चिंतन करा. नाहीतर काही माणसं तुम्हाला माहिती ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या परमेश्वराचं चिंतन करत नाही, त्याला परमेश्वरच काय कळत नाही. कारण काही जीवनामध्ये माणसाला असं आहे की देवधर्म साधी पडलेले सकळ विषय गोंधळ घालत असे, देवाचं धर्माचा विचारच नाही. म्हणून काही देशामध्ये देवाचा धर्माचा विचार नाही. म्हणून आपल्याला सांगायचं, आपल्याला लांबवायचं नाही, कारण टाइम भरपूर झालेला आहे. आधीच कीर्तन त्या ठिकाणी उशीर झालेला आहे. म्हणून आपल्याला थोडक्यात सांगायचं. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत देऊन त्या ठिकाणी या विषयाचं समसुखाचं बेगडाची बाहुली आभराची सावली मृगजळ हे 4 दृष्टांत दिले महाराज. आणि 4 दृष्टांताचा विचार करून आपण त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे की तुम्ही जन्माला आलात तर देवाचं चिंतन करा, देवाला ओळखा
म्हणून देवाला ओळखून आपण देवाची भक्ती केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की आपण ज्या वस्तूची संगती करायची त्या वस्तूच्या त्या पदार्थाचा आधी ओळख करून घेतली पाहिजे. नाही जर आपण ओळख करून घेतली त्याची जर आपण संगती केली तर फजिती होती महाराज. कशी फजिती होती एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. एवढी फजिती होती महाराज. एक राजाची मुलगी होती आणि त्या राजाच्या मुलीनं काय केलं, नाटक करण्याचं ठरवलं. असं नाटक करायचं ठरवल्यानंतर राजाच्या मुलीनं काय केलं महाराज, राजाचे कपडे घातले. राजाचे कपडे घातले, तलवार त्या ठिकाणी कमरेला ठेवलेली आहे, राजाचा मुकुट घातलेला आहे, राजाचा तो अंगरखा घातला आणि त्या ठिकाणी ही राजाची मुलगी त्या नाटकामध्ये गेली आणि नाटक त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नाटक 2 तास त्या ठिकाणी नाटक केलं. नाटक पाहणाऱ्यांनी नाटक पाहिलं की नाटक म्हणजे तुम्हाला माहिती नाटक म्हणजे टक लावून न पाणी त्याला नाटक म्हणायचं. काय नाटक आहे, नाटकच आहे महाराज, ते नश्वर आहे. त्या राजाच्या मुलीला काय केलं, ते नाटक त्या ठिकाणी केलं आणि ती राजाची मुलगी तशीच त्या ठिकाणी झोपली महाराज जाऊन महालामध्ये, राजाच्या महालामध्ये. आता झोपल्यानंतर कुणी काही पाहिलं नाही, कोणतं काही लक्ष नाही. नाटकामध्ये सारे गरज होते, सगळे नाटक पाहून त्या ठिकाणी आपल्या आपल्या घरी निघून गेले आणि आपल्या आपल्या घरी निघून गेल्यानंतर राजाचा मुलगा त्या ठिकाणी सगळं नाटकाचं त्या ठिकाणी ते सामान्य असणारं ठेवून व्यवस्थित त्या नाटकावाल्या लोकांना आमंत्रण देऊन त्या ठिकाणी त्यांना काय दक्षिणा दिली, सगळं दिलं आणि त्यांना वाटं लावलं. ते तो राजाचा जो मुलगा आहे महाराज, तो राजाचा मुलगा त्या ठिकाणी महालामध्ये गेलेला आहे. रात्रीचे 12:30-1 वाजला. तो राजाचा मुलगा गेला, राणीसाहेब असे झोपले होते आणि ती मुलगी जवळ झोपलेली होती. तिला काय माहिती, आई जवळ झोपली ती बिचारी. परंतु त्या राजाच्या मुलाला वाटलं आपल्या आईजवळ कोणीतरी दुसराच राजा त्या ठिकाणी झोपलेला आहे. तलवार काढली महाराज राजाच्या मुलाने. मागचा पुढचा विचार करावा ना, नाही म्हणजे याचं मुलगा छापायचा. मी काय सांगतो की वस्तूची, पदार्थाची किंवा माणसाच्या व्यक्तीचा आधी ओळखून आपण त्याची संगती केली पाहिजे आणि जर ओळख नाही तर फजिती होती. तलवार काढली, चालला तो मारायला त्या ठिकाणी. म्हणले आता काही मागचा पुढचा विचार करायचा नाही, लगेच तलवार मुंडकं झटायचं म्हणले. परंतु त्याला त्या ठिकाणी समोर माऊलीची ओळी त्या ठिकाणी मांडलेली होती. काय, संशयामुळे थोर आणि पापड विनाशाची वागणूक प्राण्याची. तो राजा असणारा हरिभक्त होता, माळकरी होता, सज्जन होता. त्या राजाने काय केलं, ज्ञानेश्वरीच्या ओळ्या त्या प्रत्येक महालामध्ये असे लिहून ठेवल्या होत्या. त्या समोर ती ओळी दिसली त्याला माऊलीची, ज्ञानेश्वरीची, संशयामुळे थोर आणि पापड नाही. ती ओळी पाहिल्यानंतर त्यानं विचार केला की संशय आपल्या मनात आला मान्य, परंतु आपण थोडासा विचार केला पाहिजे माऊलीचं सांगणं. त्याला काय केलं महाराज, तो तलवारीचा जो हात खाली घेतला, ती तलवार आपल्या मेण्यामध्ये घातली. म्हणजे आधी आपल्याला थोडस थांबायचं, म्हणजे विचार करायचा. नंतर थोडसा समोर गेला, राजाची मुलगी त्याला दिसली, त्याची स्वतःची बहीण दिसली महाराज. तो म्हणला बरं झालं, मारलं असतं तर कसं झालं असतं. लगेच ओळख झाली महाराज की आपली बहीण आहे. कळालं त्या मुलाने आपली जी तलवार आहे ती आपल्या मेण्यामध्ये घातली आणि देवाला विनंती केली की देवा मला वाचवलं होतं, आज माझ्या हाताने हत्या होत होती. म्हणून आधी देवाला ओळखलं पाहिजे महाराज. देव कसा आहे, देवाला कसं ओळखायचं आणि देवाला ओळखण्याचे काय लक्षण आहेत महाराज, ते फक्त साधू संतांच्याच मार्गाने कळल्या जातील. कारण त्यांच्या जर मार्गाने गेलं, शास्त्राच्या जर मार्गाने गेलं तरच आपल्याला देवाची ओळख होती. कारण ते देवाच्या ओळखीण्यासाठी 6 शास्त्र आहेत, 18 पुराणे, 4 वेद आहेत महाराज. ती गवळण ज्या ठिकाणी ज्यावेळेस भगवंताला ओळखलं त्या गवळणला, ती गवळण स्वतः म्हणायला लागली की आजसाठी हो शास्त्राचे भांडण, यासाठी तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण यासाठी. आणि त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी 6 शास्त्र आहे, 18 पुराणे, 4 वेदे, त्याचा अभ्यास करावा लागतो महाराज. कथा कीर्तन ऐकावं लागतं, देवाचं भजन करावं लागतं, तर आपल्याला त्या देवाची ओळख होते महाराज. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की या जीवाला, या आत्म्याला, जीव कसा आहे तर परमेश्वराचाच अंश आहे. तो का म्हणे कैची क्यू कोठे जीव निराळा, किंवा ममाई वंश जीवलोके जीव भूत सनातन हा मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानिक शित्या. तुम्ही म्हणाल जीव मरतो का, जीव वाऱ्याने उडत नाही, पाण्याने भिजत नाही, आहे की नाही.
तो उन्हाने तपत नाही जीव. जीव कसा आहे तर परब्रह्म स्वरूप आहे महाराज. जीव आत्मा या देहामध्ये नांदतो महाराज. काय कार्य करतो. ज्यावेळेस भगवंताची आज्ञा झाली, आपण म्हणतो ना अमक्या अमक्या माणसाला देव आज्ञा झाली. देव आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा. ज्यावेळेस देवाची आज्ञा होती ह्या आत्म्याला, त्यावेळेस आत्मा ह्या देहातून प्रस्थान करतो महाराज. म्हणून जसं कर्म कराल, जसं दान धर्म कराल, त्याप्रमाणे फलप्राप्ती होत असते. म्हणून ह्या ठिकाणी धर्म कार्य करावं. काय वस्त्रदान करावं, अन्नदान करावं आणि भगवंताचं चिंतन करावं. म्हणून माऊली ह्या ठिकाणी अभंगामध्ये सांगतात की साती आली आवळंगा सरंग धरू, नाही तरी संसारू जाईल राया. विषयाचे समसुख भेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल राया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृगजळ होत जाईल राया. आणि शेवटी माऊली ह्या ठिकाणी स्वप्नाचा दृष्टांत त्या ठिकाणी देतात. शेवटच्या चरणामध्ये सांगतात की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी स्वप्नाचा दृष्टांत देतात. काय मौज आहे, काय आनंद आहे पहा. स्वप्नाचा दृष्टांत कसा आहे की ज्यावेळेस माणसाला स्वप्न पडतं त्यावेळेस स्वप्नामध्ये आपण सत्य मानतो, त्यालाच काय म्हणायचं स्वप्न. लक्षात ठेवा, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ या ठिकाणी भक्ताचे काही प्रकार सांगितलेले आहे. स्वप्नाचे काही प्रकार आहे, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. जो स्वप्नामध्ये स्वप्न खोटं मानतो त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला. स्वप्नामध्ये जो स्वप्न खोटं मानतो तो उत्तम महाराज. की स्वप्न खोटंच आहे ना महाराज. देवादिकाचे स्वप्न खरे झाले, तुमचं आमचं स्वप्न कधीच खरं होणार नाही, खोटं होणार नाही. कारण आपली तेवढी पात्रता नाही, आपला तेवढा अधिकार नाही. मंदोदरीला स्वप्न पडलं होतं, काय तुम्हाला माहिती. मंदोदरीचं स्वप्न खरं झालं का, तर मंदोदरी पतिव्रता होती. म्हणून जे पतिव्रता असतात, जे भगवत भक्त असतात, जे संत असतात, जे साधू असतात, त्याचं स्वप्न खरं होत असतं. तुमचं आमचं स्वप्न कधीच खरं होणार नाही. का तर आपला तेवढा अधिकार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव मुळे पाहता पाहिले, जो स्वप्नामध्ये स्वप्न खोटं मानतो तो उत्तम, आणि जो स्वप्नामध्ये स्वप्न खरं मानतो त्याला काय म्हणायचं, तुम्ही आम्ही. अरे आपल्याला काहीच नाही महाराज, आपल्याला त्याचं ज्ञान नाही. जीवाचं स्वप्न जीवाला खरं वाटतंय, पण ते स्वप्न खोटं आहे. कल्पना करा, एखादा मनुष्य स्वप्नामध्ये राजा झाला, मग तो जागृतीमध्ये आल्यानंतर राजा होतो का, नाही होऊ शकत महाराज.
काही काही स्वप्नामध्ये इतकं पळतात पण स्वप्नातून ते जागृत झाल्यानंतर त्यांचे पाय दुखणार आहे का? स्वप्नवणी जागृती येतात, काय दुखती? पाय दुखती पंडूस होता. कारण माऊली सांगतात स्वप्नातून जर जागृत झाला मनुष्य त्याचं स्वप्न कधी खोटं होणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले हे जीवन, हे काय, हे संसार आणि मृत्यूलोक कसं आहे तर स्वप्न आहे. महाराज तुम्ही आम्ही सध्या स्वप्नात आहे. ज्या वेळेस आपण ह्या ठिकाणी आपलं कार्य संपून आपण परलोकामध्ये जाऊ, परलोकामध्ये कळलं का आपल्याला काय की आपला आत्मा त्या ठिकाणी पुढच्या प्रवासाला मोकळा होतो. त्यावेळेला आपलं हे स्वप्न निघून जातं. हे सगळं आपल्याला तुच्छ वाटतंय. हे सगळं स्वप्न आहे महाराज. जग म्हणजे हे स्वप्न आहे आणि या जगतामध्ये आपण स्वप्नाप्रमाणेच राहिलं पाहिजे. म्हणून साधू संत शास्त्र आणि काय सांगतात की हे जग म्हणजे स्वप्न आहे. म्हणून तर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैल जाईल राया. म्हणजे पाहता पाहता काय हे स्वप्न नष्ट होत आहे आणि नष्ट झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी कार्य संपत आहे महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो हे जग म्हणजे स्वप्न आहे, म्हणजे खोटं आहे. याच्या मागे तुम्ही कधीच लागू नका, याच्या मागे कधीच लागू नका. म्हणून काय करा, सत्य भक्ती करा, सत्य दान धर्म करा आणि सत्य तप करा महाराज. भक्ती दान धर्म सत्य हे वागणं यालाच म्हणायचं की काय म्हणायचं की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल राय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं तात्पर्य असं या जगाला आपण स्वप्न मानावं, हे जगाला आपण आभाळ मानावं आणि या जगाला आपण काय मृगजळाप्रमाणे मानावं. तोच सत्य उत्तम भक्त म्हणतात आणि तोच सत्य वाक्य महाराज. म्हणून लक्षात ठेवा साधू संतांनी या जगाला काय मानलेलं आहे, आभाळाप्रमाणे सावलीप्रमाणे मानलेलं आहे महाराज. या धनाचं नगरी विश्व जैशी तरवर छाया. जसं साधू संतांनी ह्या जगाला स्वप्न मानलेलं आहे, या जगाचा अभ्यास साधू संतांनी केलेला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज या देहाविषयी, या जगताच्या पदार्थाविषयी महाराज काय म्हणतात महाराज की भक्त ऐशी जाना जे देव दास गेले अशा पास निवारुणी. आणि पुढे सांगतात की नावडे धन, नावडे जन, नावडे माता, नावडे पिता काहीच मला आवडत नाही. म्हणून महाराजाला हे पूर्ण ज्ञान झालेलं होतं. म्हणून माऊली सांगतात की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल राया. म्हणून असो ह्या ठिकाणी आपण गेले 2 तास आपण ह्या ठिकाणी ईश्वर चिंतन केलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला ही सेवा किम निमित्ताने आहे आपल्याला ज्ञात आहे. म्हणून सेवके सांगितले करावे काम ते होतोपण कामानो हे. आणि सेवेकरता निवडलेला अतिशय अभंग शुद्ध आहे महाराज. या अभंगाद्वारे माऊली तुम्हा मला उपदेश करतात. आपण सुद्धा संकल्प करावं, ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण प्रभूचं चिंतन करावं, प्रभूची ओळख करून घ्यावी आणि प्रभूचं चिंतन करून ह्या ठिकाणी आपलं हे कार्य त्या ठिकाणी संपन्न करावं. म्हणून असो सेवके सांगितले करावे काम ते होतोपण कामानो हे. ह्या नियमाप्रमाणे आपल्याला ही सेवा ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण इनाम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माने ज्ञानदेव माने Bye.
तुकाराम